आपे काय झालं आज? हा? आज काय झालं? हा, अरे अर्जुन, रुपाली ताईंना हॉस्पिटलमध्ये न्यायचं ना, पण आता नेमकं घरातलं वातावरणच बदललंय. मला कळतच नाहीये नेमकं काय करू काय. आपे काय झालं आज? रुपाली वहिनी तुला त्या बाळापासून लांब राहायला का सांगतात? आई, त्या अपनाची सावली पण पडायला नको माझ्या बाळावर. हिला जायला सांगा इथून. त्या बाळाला बघून आपल्या बाळाची आठवण येते का? नाही नाही, अच्छा ते म्हणतोस तू. अरे सकाळी काय झालं, बाळाला आंघोळ घालायची होती ना बाहेर, तर मग आई आल्या बाळाला आंघोळ घालून आणि इथेच होत्या. मग मी म्हटलं बाळाची आंघोळ झाली का, पण कपडे नव्हते. स्वप्नील सर गेले होते कपडे आणायला, पण त्यांना यायला उशीर झाला. मग मी काकीशी बोललोय, तू माझ्याशी खोटं का बोलतेस? खोटं कुठे बोलतेय मी? मग काय आहे आपे? रडली असतो आज, माहिती मला. आपे काय झालं? रुपाली ताईंना असं वाटतंय की मी बाळाला नजर लावते. मी असं कसं करेन रे? मी बाळाविषयी चांगलाच विचार करेन ना. त्यांना का कळत नाही? आता हे बाळ घरात आल्यामुळं तुला आपल्या बाळाची आठवण येत असेल, साहजिक आहे. नाही नाही, त्याचं पण काही नाही एवढं. रुपाली ताई पटकन बोलतात रे. तुझी सावली पण बाळावर नको पडू देऊ, तू नजर लावशील. जाऊ दे ना. नाही, आपण नाही लक्ष द्यायचं त्यांच्याकडे. एवढं काय त्रास होतो रे अर्जुन. मला काय वाटतं माहिती का? हे बघ, हे बाळ जर डोळ्यासमोर असेल ना, तर आपल्या बाळाचा विषय तुझ्या डोक्यातून नाही जाणार. तुला काय म्हणायचंय नेमकं? तू ऑफिस जॉईन कर परत. नाही 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 अर्जुन, अरे हे ना एवढं सोपं नाहीये. मलाच भीती वाटते आता. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले मला घरी थांबायला. अर्जुन, मी जिल्ह्याची कलेक्टर आहे. मी त्या दिवशी वेड्यासारखी त्या ऑफिसमध्ये. त्यासाठी स्वतःला नको कोसू तू. अर्जुन, कलेक्टर या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुला? पण हे बघ, तुला जे काय होत होते ते भास होत होते, हे कळलं ना तुला आता? हो हा, अर्जुन. मग आता तू सिद्ध करू शकतेस ना. तू डॉक्टरांकडे जाऊ शकतेस आणि तू हे सिद्ध करू शकतेस की तुला भास होत होते. आणि तू जे रुपाली बहिणींना म्हणलीस ना, ते घरच्यांना पण पटल आणि तुला परत ऑफिस पण जॉईन करता येईल ना. मला वाटलं तू चिडलायस का? मी आईंना बाळाविषयी बोलले म्हणून. असं कसं चिडेल मी आपे? आपे बघ, मला गोष्टी कळत नाहीत अशातला भाग नाही. फक्त तुला समजून सांगितलं आणि तू नाही ऐकलंस ना, तर मग त्रास होतो. बाकी मी करेन या सगळ्याचा विचार. आणि मी फक्त तुला ऑप्शन दिला, म्हणजे तू जा ऑफिसला, जाच असं नाही काय, कंपल्सरी नाही. मग तुला वाटलं ना की घरी थांबावं, आराम करावा, तर तसं कर. अर्जुन, तुला एक गोष्ट खरी सांगू का? मला ना बाळाची काळजी वाटते रे. म्हणजे ताई जर एकदम नॉर्मल असताना तर मला काहीच टेन्शन नव्हतं, पण ताईंची तब्येत नेमकी बरी नाही आणि बाळ घरात ते. बरोबर आहे तुझं आपे. म्हणजे फक्त वहिनींना बरं वाटतंय, आपल्या सगळ्यांना चांगलं वाटतंय म्हणून वहिनींची मानसिक स्थिती बरी नसताना आपण त्या बाळाला त्यांच्याजवळ ठेवणं जरा रिस्की आहे. आणि जर ताई नॉर्मल असताना अर्जुन, तर मी स्वतः ताईंसाठी उभी राहिली असते. तुला माहिती आहे की. तू बरोबर बोलते आपे. आपण एक काम करू, उद्या स्पष्टच बोलू. दादाला सांगू की बघ दादा, वहिनींची तब्येत जर ठीक नसेल ना, तर बाळाला त्यांच्याजवळ ठेवणं योग्य नाही. आता मी तुम्हा दोघांना माझ्या डोळ्यासमोरून कधीच दूर जाऊ देणार नाही. अरू, या घराचा खरा वारस तूच आहेस. इथली सगळी संपत्ती तुलाच मिळणार आहे. आणि बघ, अजून एक गोष्ट, घरातलं कोणच तुझी बाजू घेणार नाही ह्या विषयाबाबत. पण मी आहे तुझ्याकडे. मला माहितीये तू जी करतेस ती योग्य करते.
हॅलो बंट्या. बोल. अरे ती आपी परत काय द्यावं आली. काय? कसला कायदा? हा अरे ती म्हणती बाळाला जर दत्तक घ्यायचं असेल तर ते कायद्यानं दत्तक घ्यायचं म्हणून. काय सांगते? आणि हे घरच्यांना पटलं? अरे तिनं पटवलं बाबा, त्यातच मला टेन्शन आलंय. ते कुठली तरी सरकारी माणसं म्हण घरी येणार आहेत आणि तपासणी करणार आहेत. कशी तपासणी करते? अरे म्हणजे बाळाच्या होणाऱ्या आई बापाची. आणि त्याच्यात जर का ती रुपाली येडी आहे म्हणून कळलं तर ते बाळ नाही ना मिळणार अरे तिला. काय सांगतेस? म्हणून तर बाबा माझी झोप उडाली बघ बंट्या पार. काही बी करून हे सगळं थांबवलं पाहिजे. आणि ती म्हणती रुपाली बी बरी झाली पाहिजे. आई ती बरी होऊन कशी चालेल? हा ना बंट्या, आपण ना दोन्ही बाजूने अडकलोय बघ. ती रुपाली बरी नाही झाली तर तिला बाळ मिळणार नाही, आणि ती रुपाली बरी झाली तर ती आपल्याला हाडतोड करणार नाही. काय करावं मला कळना झालंय बघ. हे तपासणी कोण करते? हा इच्छा सगळं मला इच्छा. जशी काय मी वरचा देव आहे ना, मला सगळं माहिती आहे तवा. अरे कुठली तरी सरकारी लोक येणार आहेत बाबा. ती आपी काय काय म्हणली एकदा नीट सांग बरं. आपी म्हणली की रुपालीला आपण पहिलं हॉस्पिटलला नेऊ म्हणून. आणि मग डॉक्टर सांगतील ती शहाणी आहे का इडी येते. आई हे आधी नाही सांगायचं का? मूर्त्या जरा हळू हसत जा ना, एकदम घोडा कानात खेकाळल्यासारखं वाटायला लागलं मला. आई जाऊ दे तिला हॉस्पिटलला, बाकीचं मी बघतो. अरे काही येड बीड लागले का काय रे म्हणत्या तुला? तुझा काय स्क्रू बी ढिल्ला झालाय का काय? हा ती जर डॉक्टरकडे गेली आणि त्या डॉक्टरने तिला येडी म्हणलं तर ते बाळ कसं तिच्याकडे देतील मग? आई या जगात पैशांनी खरेदी करता येत नाही अशी एकही गोष्ट नाही. आपण त्या डॉक्टरला बरोबर बाटलीत उतरवू. आपल्याला जो पाहिजे तेव्हाच रिपोर्ट लिहून येणार. नको काळजी करू. बंट्या आता माझं डोकं शांत झालं बाबा. आता मला एकदम चांगली झोप येईल बघ. आता त्या आपीनं किती बी कायदा 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 करू दे, ते बाळ रुपालीला मिळणार म्हणजे मिळणारच. अर्जुन बाबा आय बाळा बाळा असं काय होतंय? बाळा तू कुठे आहेस? बाळा 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 का अशी स्वप्न पडतायत मला? मी ती काय खेळ खेळतेस ग माझ्यासोबत? आणि या अशा स्वप्नात तुला नेमकं काय सांगायचंय की माझं बाळ नाही 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 मी परत या भ्रमात नाही जात. झाला का नाही चहा? कामाला जायचंय आम्हाला. आणते आणते आणते. बया ही कामाला जायची तेव्हा बराबर सगळं हिच्या हातात मिळायचं ना. आता बघा मावशी, आईनी पण एवढं सासूरवास नाही केला हो. तुम्ही सगळंच भरून काढताय. आपले सोड ना, कुठं लक्ष देते त्यांच्याकडे. अरे विनय स्वप्नील कुठे गेले? विनू भाऊजी शेतात गेलेत आणि स्वप्नील बी बाहेर गेलाय. काय हो, हा तुम्ही बोलता का? हो अप्पे, म्हणजे मी असं म्हणत होतो की एवढ्यात आपण रुपालीला काही नको न्यायला दवाखान्यात. सरकार आहो मी झालं आमचं. हो
सगळे आलेत हॉलमध्ये. हो, चला चला खाली झोपायचं माझ्या बाळाला. हो, खाली खेळत. आपण नंतर बोलू. रुपाली ताई, स्वप्नील सर कुठे गेलेत? कळेलच की आता, ते आल्यावर सगळ्यांना कळेल. हो ना बाळा? हा. ताई, तुमच्यासाठी नाश्ता आणू का? मी नाही नको, हे आल्यावर ह्यांच्या बरोबर करते मी. बरं ठीक आहे. बरं आप्पे, मी निघतो आता. मला जरा उशीर होईल आज यायला. काय लागलं तर फोन कर. आणत हा अरे काय आणले? सांगतो. सर येतो आता. नाही, थांब जरा. हे तुझ्यासाठी. सर हे कशाला? अरे वा, छान पुस्तक आहे. हा, थँक्यू सर. येऊ. हा ये. काय आणले काय? खेळणी आणली आहेत बाळाला. बाळा, बाबांनी काय काय आणले तुझ्यासाठी? बघायचं आपण काय काय आणले ते. हे विमान, दोन्ही बाबांना घेऊन भुर जायला. ही गाडी अर्जुन काका सारखी. आणि हा बुलडोजर सुजय काका सारखा. काय चाललंय हे? सगळा पसारा करून ठेवला इथं. सुजय, दादा, अरे ही खेळणी कोणासारखी दिसते? अरे दाखव की वहिनींना. वहिनी, खेळणी बघा की. दादा दाखव. अरे नको रे, ते खूप पसारा झालाय आधीच. नाही नाही, आम्हाला सगळी खेळणी बघायची आहेत. हो ना बाळा? आपल्याला बघायची आहेत ना सगळी खेळणी? हा, दाखवा तुम्ही. दाखव दाखव. रुपाली, ठीक आहेस ना तू? रुपाली, ठीक आहेस ना? भावली आणली तुम्ही? किती छान आहे बाळा. हे बघ, बाबांनी भावली आणली बाळासाठी. हो, छान छान आहे ना? आवडली आमच्या बाळाला भावली? हो, आवडली. छान आहे भावली. बाळा, तुला आवडली ना सगळी खेळणी बाबांनी आणलेली? हा, सगळी आवडली. वा वा वा. आई, गॅसवर मेथीची भाजी ठेवली का हो तुम्ही? करपायला लागली वाटतं. अगं बाई, वय की. थांब. थांबा थांबा, मी गॅस बंद करते. हा, बघा, मी काय म्हणलं होतं तुम्हाला? आई, या ठिकाणी हा दिवस येईल असं कधी वाटलंच नव्हतं ग. स्वप्नील, आत्ता नाही. सरकार ते जरा भरून आलं ना, त्याच्यामुळे. चला येऊ.
निघायचं का आपण? चालू दे यांचं. अप्पे बघतेस ना तू, आता रुपालीने भावली घेतली तरी बी तिच्यावर काय फरक नाही झाला. स्वप्नील, बरं झालं बाई तू खेळणी आणलीस ती. आई तुला काय वाटतं का अजून राहिले? तू सांग फक्त, मी घेऊनच येतो लगेच. अजून काय नको बाळा, तुम्ही दोघं बी खुश राहा असंच बस. आई गॅस बंद केलाय मी, आता बाळाला आंघोळ घालून घेऊयात. हा नंतर खेळायचं. आता शंभो चौकशा. हो हो शंभो करत बाळ. हो बघितलं का अप्पे, रुपाली आता बरी झाली आ. नाही तुलाच लई घाई झाली होती ना तिचा येडेपणा सिद्ध करायची. हा बघवत नाही ना तुला, म्हणूनच तू तिला हॉस्पिटलला पाठवायला लागली होतीस नाही का? काय बोलताय तुम्ही? अरे स्वप्नील, ही आप्पी म्हणत होती की तुम्हाला जर कायमचं बाळ ठेवायचं असेल तर त्या रुपालीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे म्हणून. आणि जेव्हा तो डॉक्टर म्हणल की रुपाली येडी नाहीये तेव्हाच तुम्हाला बाळ मिळेल. विचार तिला. दादा एक मिनिट, आप्पी यातलं काहीही बोललेलं नाही. मावशी उगाच काहीतरी वाढवून सांगतात. काय वाढून सांगते तेव्हा? मी एकदम स्पष्ट बोलत असते, बाकी काय नाही. हा राहू द्या मावशी, तुम्हाला आज नाही ओळखत आम्ही. तुम्ही कधी असं झालंय का तोंड उघडलं चांगलं बोललंय? झालंय असं कधी? एक मिनिट थांबा. काय मुद्दा आहे तो मला नीट कळू द्या. सर अहो, आम्हाला असं वाटतंय की आपण बाळाला दत्तक घेऊया. आपण बोलू दे की तिला. हे बघा सर, नियमानुसार आपल्याला बाळाला दत्तक घेतलं पाहिजे. आणि जी काही तिची प्रोसेस आहे ती जरा किचकट आहे. म्हणजे सरकारी लोक आधी आपल्या घरी येतात, मग त्याचा एक फॉर्म भरावा लागतो. ते आपलं घर बघतात आणि जे आई बाबा त्या बाळाला दत्तक घेणार आहेत त्यांची सगळी माहिती काढावी लागते. त्यांचे डॉक्युमेंट चेक करतात आणि शारीरिकरित्या मानसिकरित्या ते व्यवस्थित का ते बघितल्यानंतरच ते बाळाला दत्तक घेतात. आणि दादा व्यवस्थित म्हणजे ते लोक हे बघतात की ज्यांना बाळाला दत्तक घ्यायचे ते आई बाबा मानसिकरित्या सक्षम आहेत. घे काय बोलला त्यो? हा त्यो बोलला का नाही रुपाली येडी आहे म्हणून? फक्त वेगळ्या शब्दात बोलला. असं आम्ही अजिबात नाही म्हणतो. आणि दादा बघ, ती प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय आपण त्या बाळाला घरात नाही ठेवू शकत, समजून घेतो. पण हा माझा निर्णय आहे ना अर्जुन. अरे मला बाळ गमवायचं नाहीये कुठल्याही परिस्थितीत. आयुष्यात सगळं संपलेलं आहे असं वाटतानाच अचानक नवी उमेद मिळाली मला जगायला या बाळाच्या रूपानं. आणि म्हणून मला बाळ नाही गमवायचं रे. सर ऐका ना, असं अजिबात नाही होणार. अहो असं कसं म्हणतेस आपण तू? अगं ते लोक शोधत आले तर त्यांना कळणार ना रुपालीची ही अवस्था. अहो मग आपण ताईंना बरं करूया की. तू बघतेस ना रुपालीत सुधारणा होते ती. आता इथं बाळाशी खेळत असताना सुद्धा आत गॅसवर भाजी करपतीये हे नुसत्या वासावरून सांगितलं. आणि किचन मध्ये असं काही घडतंय असं वासावून सांगणारी फक्त रुपाली होती, जी आज कितीतरी दिवसात दिसलीये. बघितच ना, ती बाळाला बाहुली दाखवत होती, खेळवत होती, बाहुली आहे म्हणत होती. बाहुली तिच्या हातात येऊन सुद्धा तिला तिच्याविषयी काहीच वाटलं नाही. सरकार ऐका ना, अहो हे सगळं मान्य आहे की मला, पण ताईंना अजूनही असं वाटतंय की त्या बाळाला त्यांनी जन्म दिला आहे. मग काय होतंय असं वाटलं तर या ठिकाणी? पण ती नीट सांभाळते ना बाळाला. आणि मी पण आहे ना, मी पण सांभाळतोय. आणि खरं तर आपण सगळेच आहोत ना. दादा मुद्दा तो नाहीये. पण तुम्ही दोघं दत्तक घेण्यावर का अडून बसलाय? सर ऐका ना, आपण जसं म्हणतोय ना त्यामुळे भविष्यात कसलीच अडचण येणार नाही. आपण ना तेव्हा मला माहित नव्हतं हे सगळं करावं लागणार आहे म्हणून. पण आता माझा स्पष्ट नकार आहे. बघितलं का आप्पे? ऐकलं ना? नाही जिथं तिथं निस्ता कायदाच नाचवत असतीस तू. एक मिनिट दादा बघ, मला एक सांग, उद्या ह्या बाळाचे खरे आई वडील आले काय करणार आहे आपण? अर्जुन मला नाही वाटत ते येतील. आणि हा अरे नाहीच येणार ते कशाला येत्याल? त्यांनी टाकलंय त्या बाळाला. हे बघा, जेव्हा बाळाला आईची गरज असते ना अशा वेळी जर त्यांनी बाळाला टाकलं तर नंतर कशाला येतील त्या तडफडायला परत? हे बघा माझं ऐका, यात खरंच खूप मोठी रिस्क आहे. अपर्णा, आपण रुपालीची तपासणी केली आणि त्याचे रिझल्ट नीट नाही आले तर सगळं अवघड होऊन बसेल बघ. अरे त्याच्यासाठीच चालेल हिची ही थेर.
नाही नाही, मला बाळाला गमवायचं नाहीये. नाही स्वप्नील, तू अजिबात काळजी करू नकोस. बघ, आजवर मी फक्त तुला त्रासच दिलाय, पण मी शब्द देतो तुला, हे बाळ इथंच आणि या घरातच वाढेल. आणि हा या हंबीरराव कदमांचा, या सरकारांचा तुला शब्द आहे. सरकार अहो, अप्पे, हा निर्णय स्वप्नील घेणार होता आणि मला वाटतं तो त्याने घेतलाय. बस. ठीक आहे, हा विषय आपण इथंच थांबवू. नाही नाही, लई कायदा सांगत होतीस ना, आता बस बोंबलत. नावाची हाय मनी आणि भल्या भल्यांना पाजल पाणी.